सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्यामची आई हे साने गुरुजी लिखित पुस्तक. आज 35व्या रात्रीची गोष्ट सुरू करते. शीर्षक आहे आईचे चिंतामय जीवन. मी औंध संस्थानात शिकावयास गेलो होतो, परंतु तेथून माझी उचलबांगडी देवाला करावयाची होती. मी तेथे कसे तरी दिवस काढीत होतो, ते मी सांगत बसत नाही. साऱ्याच गरिबांना तसे दिवस काढावे लागतात. मला माझ्या आईच्या आठवणी सांगावयाच्या आहेत. त्या आठवणींपुरता माझा जो संबंध येईल तो मात्र मला सांगणे भाग आहे. पुण्यास माझ्या मावशीजवळ माझा सर्वात धाकटा भाऊ सदानंद होता. पूर्वीचा यशवंत आता पुन्हा आईच्या पोटी आला असं आम्हाला सगळ्यांना वाटत असे. परंतु प्लेगमध्ये पुण्यास एकाएकी सदानंद आम्हाला सोडून गेला. दत्तगुरू दत्तगुरू म्हणत गेला. ते पहा, मला बोलवीत आहेत, मी जातो असे म्हणत तो गेला. मी औंधला होतो. तेथेही प्लेग सुरू झाला. एक सोन्यासारखा मुलगा गेला तर दुसरा दूर तिकडे एकटा. तेथेही प्लेग आहे. हे ऐकून माझ्या आईचा जीव खालीवर होत होता. सदानंदाचे दुःख ताजे होते. किती दिवस झाले तरी तिच्या डोळ्यांचं पाणी खळेना, परंतु ते दुःख कमी होत आहे. तो तिला माझी चिंता जाळू लागली. चिंतामय असं तिचं जीवन झालं होतं. प्लेगमुळे औंधची शाळा बंद झाली. बाहेरगावच्या विद्यार्थ्यांनी निघून जावं असं सांगण्यात आलं. पण मी कुठे जाणार? पैसे तरी जवळ कुठे होते? मी माझ्या जवळची घोंगडी विकली, काही चांगली पुस्तके विकली, 5 रुपये जमा झाले आणि पुन्हा औंध सोडून मी निघालो. 2-3 महिने शाळा बंद राहील असा अंदाज होता. मी हरणई बंदरात उतरलो. गाडी ठरवून पालगडास आलो. पहाटेच्या वेळेस मी गाडीतून उतरलो. वडाच्या झाडावर गरुड पक्षी आले होते. ते मोठ्याने ओरडून गाव जागा करीत होते. आजूबाजूला भोपाळ्या, कोठे वेदपठण ऐकू येत होते. मी भाडे देऊन माझ्या कवाडीत शिरलो. मला वाईट वाटत होते. मला पाहिल्यावर आईला धाकट्या भावाची पुन्हा जोराने आठवण येऊन ती रडेल अशी भीती वाटत होती. हळूहळू मी अंगणात आलो. अंगणातून ओटीवर आलो. घरात आई ताक करीत होती. ताक करताना शांतपणे कृष्णाचे गाणे म्हणत होती. गोड मधुर प्रेमळ गाणं. गोकुळात खाशी तू दही दूध लोणी, परब्रह्म होतासी तू नेणे परी कोणी. एक राधा मात्र झाली वेडी तुझ्यासाठी, पूर्णपणे झाली म्हणे देवा तुझी भेटी. हे गाणं म्हणत होती. मी ओटीवर हे गाणं ऐकतच उभं राहिलो. दार लोटण्याचं धैर्य होईना, परंतु किती वेळ उभं राहणार? शेवटी दार लकटलं. थाप मारली. कोण? आईनं विचारलं. मी श्याम असं उत्तर दिलं. श्याम आला रे माझा बाळ. आले हो असं म्हणत लगबगीने येऊन आईनं दार उघडलं. आईनं मला पोटाशी धरलं. देवांना नमस्कार कर, मी त्यांना गूळ ठेवते. आधी बैस हो. किती रे तुझ्या वाटेकडे डोळे लावले होते, त्याला देवानं नेलं. म्हटलं दुसरा दृष्टीस पडतो की नाही असं म्हणताना आईचा कंठ भरून आला आणि मीही रडू लागलो. वडील शौचास गेले होते. ते अंगणात येताच आई पुढे येऊन म्हणाली. म्हटलं श्याम आला हो आपला, आत्ताच आला. ते पाय धुवून घरात आले. मी त्यांना नमस्कार केला. श्याम, गणपतीवर आवर्तने करीत होतो, आलाच शेवटी. खुशाल आहेस ना? सदानंद गेला असं म्हणून त्यांनी डोळ्यांना उपरणं लावलं. नीज जरा अंथरुणावर, बाहेर थंडी आहे, नीज, आई मला म्हणाली. मी कपडे काढले, चूळ भरून आईच्या अंथरुणावर निजलो. आईची चौघडी अंगावर घेतली. ती चौघडी नसून जणू आईचं प्रेमच मी पांघरलं होतं. मी जणू आईजवळ तिच्या कुशीतच निजलो आहे असं मला वाटत होतं. त्या दिवसाचे ते पहाटेचे आईच्या अंथरुणावर निजणे, माझ्या त्या पांघरुणात निजणे हे मला अजून आठवते आहे. कितीतरी वेळा रात्री अंथरुणात असताना मी माझ्या आईच्या कुशीत आहे हा विचार मी करीत असे. ती भावना माझ्या जीवनात भरलेली आहे. आईचे हात माझ्या भोवती आहेत असं कितीदा तरी मला वाटतं आणि मी गहिवरतो. घरी येऊन नव्याचा जुना झालो. धाकटा पुरुषोत्तम घरातील आणि गावातील हकीकती सांगत होता. मी त्याला माझ्या गोष्टी सांगत होतो. औंधला कवठाच्या फळाच्या बाबतीत माझी फजिती कशी झाली
ते त्याला मी सांगितलं. कोकणात कोंबडीच्या अंड्याला कवठ म्हणतात. कोकणात कवठाची फळं नाहीत. औंधला एक मित्र मला म्हणाला, तुला कवठ आवडतं रे? मी त्याच्यावर संतापलो. माझे मित्र त्याला हसले. औंधला तळ्यात एक दिवस मी कसा बुडत होतो, तेथील यमाईचे देऊळ, रानातील मोर सारं त्याला सांगत होतो. पुरुषोत्तमानेही कोणी पाटीलवाडीचा मनुष्य पसाऱ्याला गेला असता साप चावून कसा मेला, कोणाची गाय चरताना पान लागून कशी मेली वगैरे सांगितलं. गोष्टीत असे काही दिवस गेले. आता जवळजवळ महिना होऊन गेला तरी औंधची शाळा उघडली नव्हती. माझ्या वडिलांना ते खरं वाटेना. तिकडे माझे जमत नाही म्हणून हात हलवीत परत आलो असं त्यांना वाटू लागलं. अशी शंका त्यांच्या मनात दृढावत होती. एके दिवशी रात्री पुरुषोत्तमाजवळ गोष्ट बोलत मी अंथरुणावर पडलो होतो. दोघे भाऊ प्रेमाने एका अंथरुणात निजून बोलत होतो. एकमेकांच्या अंगावर आम्ही प्रेमाने हात ठेवले होते. गोष्टी ऐकता ऐकता पुरुषोत्तम झोपला आणि मलाही झोप लागली. परंतु एकदम दचकून जागा झालो. कोठून तरी उंचावरून पडलो असं स्वप्नात पाहिलं. मी जागा झालो तेव्हा पुढील संवाद माझ्या कानावर पडला. आई गोवाऱ्याशी निशीत होती. दुसऱ्या दिवशीच्या भाजीची तयारी चालली होती. वडीलही गोवाऱ्या निवडीत होते. हाताने काम चालले होते आणि उभयता बोलत होते. त्याच्याने तिकडे शिकणे होत नसेल म्हणूनच तो आला. प्लेगची सबब सापडली, अजून का शाळा उघडली नसेल असे वडील म्हणाले. तो खोटे का बोलेल? त्याला तिकडे हाल काढावे लागतात, तरी तो परत जाणार आहे. येथे फुकट खायला काही तो राहायचा नाही, मी राहू देणार नाही असं आई माझी बाजू घेऊन बोलत होती. त्यावेळेस तो गोपाळ पटवर्धन रेल्वेत लावून देणार होता. बरं झालं असतं. या दिवसात नोकरी तरी कोठे आहे? परंतु तुम्हा माय लेकरांना पसंत पडले नाही, वडील पुन्हा म्हणाले. पण इतक्यात त्याला नोकरी करायची नाही. तो शिकेल, तो येथून जाईल. हो, तो घरबशा होणार नाही. खायला काळ आणि भुईला भार होणार नाही. आई म्हणाली, तुला तुझी मुलं नेहमीच चांगलीच वाटतात. शेवटी माझंच खरं होईल. तिकडे जमत नसेल म्हणून आला. एक दिवस बिंग बाहेर पडेल. वडील आपलेच म्हणणे पुढे चालवीत होते. शेवटी माझ्याच्याने राहावे ना. मी अंथरुणात उठून बसलो आणि म्हणालो, भाऊ, मी काही चोरून ऐकत नव्हतो. मी एकदम जागा झालो. तुमचे म्हणणे ऐकले. मी उद्याच येथून जातो. मग औंधला प्लेग असो वा नसो, माझ्यावर जर तुमचा विश्वास नाही तर येथे कशाला राहू? मी केवळ खाण्यासाठी आणि माशामारीत बसण्यासाठी येथे आलो नाही. प्लेग होता तरी मी तेथेच राहणार होतो, जाण्या येण्याचा खर्च नको म्हणून. परंतु परगावच्या विद्यार्थ्यास तेथे राहू देत ना म्हणून आलो. मी उद्याच जातो. आई, उद्याच मी निघतो. त्यांचे नकोरे म्हणणे मनावर घेऊ. तिकडचा प्लेग थांबू दे, मग जाहो श्याम, माझे वेडीचे ऐक. आई म्हणाली, मी थांबणार नाही. उद्या येथून माझी रवानगी कर. भाऊ, पुन्हा एकदा 10 रुपये तुमच्याजवळ मागितले पाहिजेत. तेवढे कृपा करून द्या. आई, चिंता करू नकोस. देव तारी त्याला कोण मारी? ज्याला जगवायचे त्याला तो रोगाच्या भर साथीतही जगवील, अफाट समुद्रातही तारील. मी म्हटले, तू तरी त्यांचाच ना मुलगा. तुझ्या लहानपणाचा हट्टी स्वभाव थोडाच जाईल. जा बाबांनो, कोठेही खुशाल रहा म्हणजे झाले. माझे मेलीचे डोळे देव का मिटत नाही काही समजत नाही. चांगली सोन्यासारखी पोरे नेतो, आम्हाला रडावायला राखतो असं आई रडत म्हणाली. रात्र गेली आणि दिवस उजाडला. मी आईला म्हटले, माझे जाण्याचे ठरले आहे. आज नाही तर महिन्याभराने जावेच लागणार ना, तू परवानगी दे. शेवटी आईने संमती दिली. दुसऱ्यावर स्वतःची इच्छा ती लादीत नसे. शरणागती हेच तिचं बळ होतं. तिने कसलाच हेका धरला नाही. तिचं प्रेम बांधणारं नव्हतं, मोकळीक देणारं नव्हतं, स्वातंत्र्य देणारं होतं. वडिलांवर रागावून मी परत जावयास निघालो. आईला रडे आवरेना. एक पोटचा गोळा प्लेगने बळी घेतला होता, दुसरा प्लेगात उडी घ्यायला जात होता. परंतु ती काय करणार? बापलेकांच्या झगड्यात ती गाय मात्र रडवली जात होती. मी आईच्या पाया पडलो, वडिलांचे पाय धरले. उभयतांचे आशीर्वाद घेऊन मी निघालो. अभागी श्याम आईचे न ऐकता निघाला. मी गाडीत बसलो. गड्यांनो, आईचे ते शेवटचे पार्थिव दर्शन. त्यानंतर माझी आई जिवंत माझ्या दृष्टीस पडली नाही. तिची भस्ममय मूर्तीच तेवढी स्मशानात मी पाहिली. आईला मी त्यावेळेस कायमची सोडीत आहे
तिचे अमृतमय शब्द शेवटचे ऐकत आहे अशी मला कल्पनाही नव्हती. परंतु मानवी आशा विरुद्ध देवाची इच्छा, हे कठोर सत्य मला अनुभवायचे होते. दुसरे काय. मंडळी, इथे 35व्या रात्रीची गोष्ट संपतीये. उद्या आपण 36व्या रात्रीची गोष्ट वाचूया. तोपर्यंत बाय बाय.